प्राचीन भारताच्या इतिहासात एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याला नीती आणि धुरंधर नेतृत्वाचे उदाहरण मानले जाते. ते व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य चाणक्य. आज आपण त्यांच्या जीवनाचा आणि तत्त्वज्ञानाचा प्रवास समजून घेणार आहोत आणि त्यांच्या ज्ञानाच्या खजिन्यातील काही शिकवणे जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया माझ्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाने. तुम्हाला माहीत आहे का, चाणक्यांचा सुरुवातीचा प्रवास? चाणक्य त्यांचं खरं नाव विष्णुगुप्त. त्यांना कौटिल्य म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. त्यांच्या जीवनाचा प्रवास सुरू झाला प्राचीन भारतातील एका छोट्याशा गावातून. चाणक्य हे अद्भुत बुद्धिमत्ता लाभलेले व्यक्तिमत्व होते. त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी प्राचीन तक्षशिला विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे त्यांनी राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि राजकारण यामध्ये गाढा अभ्यास केला. तक्षशिला विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना चाणक्यांनी केवळ पुस्तकांवरच नाही तर विविध राज्यातील लोकांशी चर्चा करून राज्यशास्त्रातील नवीन नवीन संकल्पना जाणून घेतल्या. असेही म्हणतात की त्यांनी आपले जीवन केवळ विद्यार्जनासाठीच समर्पित केले होते. त्यांच्या अभ्यासाची गती आणि कुतूहल इतके प्रखर होते की विद्यापीठातील शिक्षक देखील त्यांच्या प्रश्नांनी थक्क होत असत. चाणक्य हे नाव त्यांना त्यांच्या तीव्र नीतिमत्तेचा आणि बुद्धिमत्तेचा प्रभाव पाहून मिळाले. एका प्रसंगात त्यांनी आपल्या उपदेशाने आणि योजनांनी अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीत विजय मिळवला. त्यामुळे लोकांनी त्यांना चाणक्य हे नाव दिले. याचा अर्थ असा होतो, तीव्र आणि दूरदृष्टी असलेला व्यक्ती. त्यांच्या जीवनातील मोठा वळणबिंदू. भारत त्या काळात लहान लहान राज्यांमध्ये विभागलेला होता. एका सशक्त नेतृत्वाचा अभाव होता. त्यामुळे देश परकीय आक्रमणांसाठी अगदी सहज लक्ष ठरत होता. चाणक्यांनी एक संघ भारताचे स्वप्न पाहिले होते, पण त्यांचा सामना मगधचा राजा धनानंदाबरोबर झाला. त्या राजाशी वाद झाल्यानंतर चाणक्यांनी राजदरबार सोडला आणि प्रतिज्ञा केली की या राजघराण्याचा अंत करूनच एका नवीन सम्राटाला गादीवर बसवणार. चंद्रगुप्ताची निवड आणि तयारी. एका लहानशा गावात चंद्रगुप्त नावाचा एक तेजस्वी आणि धाडसी मुलगा सापडला. त्यांनी चंद्रगुप्ताला कठोर प्रशिक्षण दिले. त्याला राजकारण, युद्धकला, नेतृत्व यांमध्ये पारंगत केले. चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्ताने धनानंदाचा पराभव देखील केला आणि मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चाणक्यांचे योगदान. चाणक्यांनी अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला, जो राज्यकारभार, अर्थव्यवस्था यांवर आधारित होता. त्या ग्रंथांमध्ये त्यांनी तत्कालीन आर्थिक धोरणे, कर प्रणाली, गुप्तचर यंत्रणा, व्यापार धोरणे आणि न्यायव्यवस्था यावर अत्यंत सखोल अशी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी सांगितलेले काही नियम आधुनिक व्यवस्थापन आणि अर्थशास्त्रासाठी देखील उपयुक्त ठरतात. त्यांची चाणक्य नीती आजही नेतृत्व आणि व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक मानली जाते. चाणक्यांनी एका उदाहरणाद्वारे सांगितले होते की राज्य जर चालवायचे असेल तर गुप्तचर यंत्रणा मजबूत असावी. हे तत्व त्या काळीही आणि आजच्या काळी राजकारण आणि संरक्षण धोरणांमध्ये महत्त्वाचे आहे. चाणक्यांचा वारसा. चाणक्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव आजही आपल्याला दिसतो. त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने आणि नेतृत्वाने एक संघटित भारत घडवला. शेवटी त्यांचा वारसा सांगताना आपण म्हणू शकतो की चाणक्य हे फक्त एक व्यक्तिमत्व नव्हते, तर ते एक विचार होते जे आजही आपल्याला प्रेरणा देऊन जातात. तर मित्रांनो, तुम्हाला हा चाणक्यांचा प्रवास कसा वाटला